नमस्कार मंडळींनो, शुभ सकाळ. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात आणि आजच्या या सुंदर सकाळी आपण मंडळींनो काय बनवणार आहे तर चला पुढे आपण बघणारच आहेत. तर सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे. ऊन आहे कडक आणि ते मग असा कुरडा आहे का आता तिकडे बघ, तिकडे जवळ आहे असा गोल वेढा करायचा आणि बघ असं मस्तपैकी छान आमच्या चालल्यात कुरड्या. भरपूर असा उन्हाळा कडक आहे आणि अशा कडक उन्हाळ्यात म्हणतो चला कुरड्या आपल्या छानपैकी वाळून निघतील म्हणून आजचा बेत आमचा आहे कुरड्यांचा. कुणाला असा कुरड्यांचा चिक आवडतो बघ, इकडं टोपामध्ये बघ चुलीवर मस्तपैकी चिक शिजवलेला आहे. आवडतं सांगा. आणि माझ्या सोबतीला आमची दीपा आलेली आहे, तर माझी नंदूबाई लागती, तर आमच्या नंद भाऊजांचं चाललंय कुरड्या करायचं आणि माझ्या आईचं चाललंय इकडं चीक भरून द्यायचं. दीपा काय म्हणशील मग? अगं बहिणीला कुरड्या करू लागती. काय नाही, खूप छान. तर चला आता वाळल्यानंतर आपण बघणार आहे कशा कुरड्या उलटून झाल्या व आणि तळून पण कशा फुलतात वगैरे. मग मंडळीनं मस्तपैकी छान आपल्या कुरड्या इकडं आपल्या अंगणामध्ये वाळतात आहे आणि आता जवळजवळ 1.5-2 तास झाले, तर बराच रंग चेंज झालाय, थोड्या वाळल्यात आणि एक कॉट भरल्यानंतर अगदी थोडंसंच राहिलं होतं. तर हे बघा इथं पण काही टाकलेत वाळायला आपल्या याच्यावरती, तर एवढ्याशा वाळतात आणि मस्तपैकी आता उन्हामध्ये वाळून जाणार आहे. आणि इकडं आमच्या आईचं माझ्या मम्मीचं काय काम चाललेलं आहे, तर हे बघा इकडं काय काम चाललेलं आहे. मिरच्या निवडायचं काम चाललेलं आहे, देठ काढायचं एवढं घमेल्यात काढून ठेवलंय. तर आई आल्यावर काय आईचा हात लेकीच्या घरी रिकामा नाहीये बाई. काय म्हाताऱ्या माणसाचं कामच आहे. म्हाताऱ्या माणसाचं काय, आता म्हाताऱ्या माणूस झालं तरी लेकीसाठी जीव काढायचा. मंडळींना आल्यावर आईचा हात कधी रिकामा नसतोय. तर सगळे एवढे देठ काढून झाले ते मस्तपैकी. सकाळी आपण काय बनवलं बाई? तर कुरड्या बनवून झालं. कुरड्या झाल्यानंतर लगेच अंगणात बसून मम्मीचं चाललेलं आहे आता येतं काम. आणि आज मी काय केलेलं आहे खास बाई तुझ्यासाठी? काय केलं असेल? इडली सांबर. तर माझ्या मम्मीला माझ्या आईला इडली आवडती, तर म्हणलं चला आईसाठी खास मेनू आज इडली सांबर. तर घरामध्ये मी आता बनवलेलंच आहे. एवढ्या मिरच्या निवडून झाल्या का मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार आहे. आणि ठसका आला कारण मिरच्या म्हटलं का खोकला येतो, ठसका होतो. तर आज आहे मातृदिन बाई, आईसाठीचा स्पेशल दिवस. तर मातृदिनाच्या देखील तुला खूप खूप शुभेच्छा बरं का. तर आईसाठी हा एकच दिवस मंडळीनं स्पेशल नाही आहे, तर आईसाठी सगळेच दिवस स्पेशल असतात ते, बरोबर आहे का नाही बाई? पण आजचा दिवस तर खास आहे कारण आई ही आपल्या लेकरांसाठी सगळं काही करते, बरोबर का नाही? सगळं काम धंदा काय 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 सगळं चालूच असतं. सगळं जीवन तिनं आपल्या लेकरांमध्ये अर्पण केलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर आईचे उपकार हे बाई कधीही व कशानेही फिटले जाणार नाही असे असतात. कारण आई आपल्या लेकरांना खरंच खूप सारा जीव लावते आणि आपल्या लेकरांका आल्यावर कधीचा हात रिकामा नसतं. म्हणून आजचा दिवस नाही तर वर्षभर देखील आपल्या आईसाठी आपण स्पेशल दिवस मानला पाहिजे. तर हे बघा मंडळीनं एकदा बाई बाय बाय कर. बाय बाय. मस्तपैकी इकडे आपलं सांबर आणि सांबर झाल्यानंतर इकडं इडली आणि खोबऱ्याची चटणी. तर चाललेलं आहे आता आईचं ताटं करायचं आणि मस्तपैकी आजचा बेत आपला इडली सांबरचा नाश्ता होणार आहे. तर बाई कसा होता आपला नाश्ता? भारी होता, छान होता. काय आवडलं त्यातलं तुला? इडली सांबर भारी लागली. चटणी आणि इडली. तर बाईला सांबरपेक्षा चटणी जास्त आवडती. तर हे बघा आता आईची निघायची तयारी आहे आणि योगाने आज आई माझ्याकडे आली होती आणि आता चालली. तर माझ्या आईसाठी मी एकच ओळ म्हणेल, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. तर मंडळीनं खरंच ही एकच ओळ आईच्या थोरवीची सांगण्यास पुरेशी आहे. कारण आईचे उपकार हे कधीही व कशानेही फिटले जाणार नाही असे असतात, आहे की नाही? तर आई माझी पण आई आहे, आई वडील दोन्ही पण आहेत माझे पण. आणि म्हणजे माझ्या आजोबा आईची. तर कितीही म्हातारं झालं आणि कितीतरी आईला लेकीची वड आणि लेकीला आईची वड ही नेहमी असते, आहे की नाही? तर आता मी माझ्या आईला निरोप देते. आई आता चाललेले आहे. तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मातांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय मंडळींनो.